तेवढे आपल्या नातेवाईकांना, ज्या आर्थिक दुर्बल जे आपले बांधव आहेत त्यांना ह्या आर्थिक महामंडळाचा फायदा घ्यायला सांगा। आज जे काही अभिष्ट चिंतनानिमित्त तुम्ही सर्वजण एका आठवड्याच्या आत माहिती दिली आणि तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल समन्वय समितीच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक आभारही मानतो, जाणीवपूर्वक। आणि जी पुढची गोष्ट आहे मागणी म्हणजे स्थानिक, ज्यावेळेस आमचे समन्वयक सर्वेसाहेब समन्वयक ज्यावेळेस आम्ही बोलत असतो त्यावेळेस आमची एक सुतार समाजासाठी एक विनंती आहे, फक्त शेवटच्या 2 सेकंदात मांडतो, ती तुम्ही महामंडळासारखीच पूर्ण कराल अशी खात्री तुमच्या छत्रपती संभाजीनगर मधल्या बांधवांची आहे। नाही काय मागणारे ते आहे का? मग टाळ्या जोरात वाजवा, साहेब देतील आपल्याला, काही काळजी। ही केम्ब्रिज चौकामध्ये जी जागा आहे त्याच्यातली थोडासा वाटा आम्हाला, खाली एवढा जरी वाटा तुमच्या हातात आहे साहेब, तो जरी दिला तरी आता हा तुम्ही तिथं दुसरा किंवा तिसरा कार्यक्रम आहे तर आम्हाला एक हक्काची जागा होईल आणि ते तुम्ही निश्चितच आता दोघे मान्यवर आहेत त्याच्यामुळे व्हायला काही हरकत नाही अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। जय विश्वकर्मा, जय संत भोजनकर। एका सहकार्याचा इकडे सत्कार होतोय, सन्मान होतोय आणि मला दुसरा आनंद आहे की त्यांनी फ्लोअरवर मागणी केली होती महामंडळाची, संत भोजनिंग काका आर्थिक विकास महामंडळाची। आणि आपल्याला आठवत असेल मी बोलायच्या अगोदर सीएम साहेब उभा राहिले आणि सीएम साहेबांनी त्यांना शब्द दिला की लवकरच हे महामंडळ स्थापन होईल। आणि नायमुलकर साहेब मला साहेबांनी ते झाल्याबरोबर बाहेर बोलवलं, सावे जसे बाकीचे महामंडळाचे प्रस्ताव केले याचाही प्रस्ताव तयार करा, ताबडतोब माझ्याकडे पाठवा, कॅबिनेटला सादर करा। आणि म्हणूनच कसे मानकर साहेब आम्ही तो मंजूर केला, तुम्ही अनेक वेळेस माझ्याकडे आलात, वाल्मिक सुलाशी साहेब आले, आमचे राऊत साहेब तर नेहमीच मला इकडे भेटले की संजय बोराडे, तर मी संजय बोराडे आला की मी त्यांना अरे हो करतोय त्यांना संजय बोराडे ऑफिसला गेले की तर साहेब आमचा समाज खूप अग्रेसर आहे त्यांची मागणी आहे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक समाजाला पुढच्या काळामध्ये आर्थिक स्टेबिलिटी सक्षम करण्याकरता ही आज जवळजवळ आम्ही 20 महामंडळ तयार केली। साहेब आम्ही 5 कोटी आता दिलेले आहे, पण अंकर साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो लवकरच पुढच्या वर्षी ते 10 कोटी करू। आपण काळजी करू नका, सरकार याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, हा तुम्हाला मी शब्द देतो। माझ्याकडे आमच्या मेन जे ओबीसी महामंडळ आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 200 कोटी रुपये बॅलन्स, त्याच्यामुळे पैसे द्यायला मला काय अडचण नाही। फक्त असं असते की शेवटी ते ऑडिट होते आणि आम्ही पैसे दिले तुम्ही खर्च नाही केले की ते पुढच्या वर्षी येत नाही, अडचण असते। आमचं मागे जरा झालं, एका महामंडळाला आम्ही पैसे दिले आणि ते वापरले गेले नाही, तर मग त्याच्यामुळे आपण 5 कोटी दिले, पुढच्या वर्षी 10 कोटी करू। तुम्ही म्हणाल तसे पैसे देऊ, काही काळजी करू नका। सरकार या सगळ्या महामंडळांना आर्थिक सक्षम करेल, या समाजातील सर्व व्यक्तींना आर्थिक सक्षम। आणि आज आत्ताच त्यांनी मला एक फॉर्म दाखवला, साहेब मी आत्ताच ऑनलाईन भरला, म्हणून काय नाव आहे, 1 मिनिट, आदिनाथ नंदकुमार सपकाळ आहेत का इकडे? कोण आहे? तुम्ही आहेत? वा। आणि संजय काशीनाथ हिरे, वा, दोघांचे खूप खूप अभिनंदन। आपण फॉर्म भरला, तुझे यस अभिनंदन। ये हिरे आहे, मागे राहू दे, बसा नंतर घ्या। चला, आज सांगण्याचा उद्देश असा आहे की 15 लाखापर्यंत कर्ज कुठल्या बँकेतून घेतलं तर त्याचा व्याज परतावा आम्ही 7 वर्षापर्यंत आमचं महामंडळ तुम्हाला सक्षम ठेवणार। कारण काय व्याजाचं बोजा आला की जरा माणूस थकतो, मला माहिती, मी पण एक व्यावसायिक आहे, इकडे आमच्या राऊत साहेब आहेत, बरोबर आहे ना राऊत साहेब, आपण सबसिडी मागतो,
या ठिकाणी संभाजीनगर आणि या परिसरातील सर्व मराठवाड्यातील महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुधार समाज समन्वय समितीच्या वतीनं निमित्त जरी माझं वाढदिवसाचं असलं तरी कुठेतरी समाजाला या विश्वकर्मा समाज बांधवाच्या वतीनं समन्वय समितीच्या वतीनं सर्व समाजाला एकत्र आणून जे काही आम्ही मागच्या काळामध्ये समाजाच्या व्यथा लक्षात घेऊन जे काही महामंडळ सरकारकडनं घेतलं संत भोजलिंगाका आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना कुठेतरी आपल्या या महामंडळाच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे. आपण ज्या समाजाचे लहानाचे मोठे झालो, ज्या समाजामध्ये झालो त्या समाजाला आपण काहीतरी मदत केली पाहिजे. त्या भावनेनं या समाजातील जे काही गरजू लोक आहेत आमचे समाज बांधव आहेत त्यांना कुठेतरी या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला मदत दिली जाईल असं हे नियोजन करून राज्याचे प्रमुख म्हणून विद्याधरजी बांधकर साहेब, तर गवळी साहेब, सन्मान्य राऊत साहेब, संजय भाऊ, त्यानंतर आपले वाल्मिकी सुरेश साहेब असतील, हेमंत असतील, सर्व आपल्या समन्वय समितीचे पदाधिकारी असतील यांनी माझं वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रमाचं आयोजन करून समाजाला एकत्र आणलं आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये या महामंडळाच्या माध्यमातून भविष्यामध्ये समाजाच्या दिशा देण्याच्या दृष्टीनं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये निश्चित या समाजाला कुठंतरी आपण देणं लागतं या भावनेनं या महामंडळाच्या माध्यमातून जे काही शासनाच्या माध्यमातून अजूनही काही आपल्याला त्याच्यामध्ये पाडून घ्यायचे पदरात पाडून घ्यायचं आहे त्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचं काम, दिलेला निधी असेल जो पैसा दिला आहे त्या माध्यमातून गरजू लोकांना ते मदत करण्याचं काम आणि अशा पद्धतीनं कुठेतरी समाजाच्या भल्याच्या दृष्टीनं आर्थिक स्तर सुधारावा. तुमच्या म्हणजे ज्या समाजाची आताची परिस्थिती पाहिल्यानंतर समाज एक वेगळ्या उंचीवरती यावा या दृष्टीनं हे पहिलं उचललेलं पाऊल आहे. त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणेल आम्हाला यश या ठिकाणी आलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो. आपणही आमच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल तुमचेही आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित सर्वांना सोबत समन्वयाच्या दृष्टीनं नावच समन्वय समिती असल्यामुळं समन्वयाच्या दृष्टीने सर्व समाजाला एकत्र घेऊन निश्चित काम करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. पुन्हा एकदा या आयोजनाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि तुम्हालाही धन्यवाद देतो. जय विश्व.